रावसाहेब, छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूनचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्वतः चंद्रकांत खैरे यांचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जातंय अशी टीका फडणवीसांची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी, हे काय आहे? रशीद मामा वगैरे विषय सोडून द्या. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना. ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण चाटताय? कशा करता चाटताय? मग हे सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतला जी काही आकडेवारी समोर 67 प्रभागांमध्ये विशेष करून दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पाहायला मिळते. आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी. 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत. 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे. रावसाहेब, ठाण्यामध्ये शिवसेना मनसे काय स्थिती असेल? काही तिकडचं काही, कारण ठाण्याचं बाळासाहेबांचं विशेष प्रेम ठाण्यावरही राहिले, त्यामुळे तिथे काय महाविकास आघाडी म्हणून आहे की शिवसेना मनसे म्हणून आहे? काय नेमकं घडतंय? शिवसेना मनसे नक्कीच आहे, पण आमच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचीही चर्चा केलेली आहे, पण माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाही आहे. पण शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. तिकडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे. खास करून जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर सुरुवातीलाच बैठका झालेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल. शक्यता आहे की महायुतीत तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार म्हणतात की आजपर्यंतचा अल्टिमेटम आहे, जर आज नाही झालं तर स्वबळावर लढू. हे सगळं घडत असताना ठाण्यात नमो ठाणे असेही बॅनर लागले. नमो ठाणे, नमो भारत, नमो ठाणे वेगळी आणि श्रीकांत शिंदे तर वेगळ्या सभा घेत आहेत स्वतंत्र. नाही, ठीक आहे. अल्टिमेटम वगैरे असा काही नसतो. ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला. भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा, एवढंच मला माहिती आहे. एवढंच मला माहिती आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते, ती गणिते वेगळी होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती यांच्यामध्येच लढाई होईल, फाईट होईल. चला, थँक्यू. शिवसेना समोर उत्तर भारतीय कटोगी अशा प्रकारची जोड लागलेले काय नेगेटिव्ह? हे भारतीय जनता पक्षाचे धंदे आहेत बरं का. कोणी निंदा कोणी वंदा, माझं नाव धंदा, बरं, तसं त्यांचं चालू आहे. ते काय सुधारणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचे लोक अजिबात सुधारणार नाहीत. त्यांच्यासाठी खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी ही त्यांची ताकद आहे आणि त्यांच्या पक्षात असे सगळे लोक घेऊन हे अशा प्रकारचे धंदे करतात. चले खुश आहे. एमआईएम के नेता वारिस पठान ने कहा, मुंबई मेयर की सीट को लेकर कहा है कि हम चाहते हैं कि हिजाब पहनने वाली बहन जो है वो मुंबई मेयर की सीट पर बैठे. ठीक है, चुनाव लड़िए, बहुमत प्राप्त कीजिए. मेयर बनने के लिए बहुमत होना जरूरी होता है, तो आप बहुमत लाइए, 110 सीट चुनकर आइए और चर्चा करिए. बात ऐसी है, ये मुंबई है, ये महाराष्ट्र की राजधानी है और हम हमेशा चाहेंगे कि यहाँ का मेयर मराठी भाषिक हो और उस मराठी भाषिक मेयर को वारिस पठान अगर मुंबईकर है तो समर्थन देना चाहिए.